विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रियाय लंबोदराय सकलाय जगद्विताय नागाननाय श्रुतियज्ञविभूषिताय गौरीसूताय गणनाथ नमो नमस्ते। नमस्कार, मी सचिन पाळेकर. नमस्कार, माझं माहेरचं नाव आरती वसंत रायगणकर. मी आरतीची ओळख 6 वर्षा पहिले विजय गोल्ड कंपनीमध्ये झाली. त्यावेळी मी नवीनच फ्रेशर होतो. एका कंपनीमध्ये आम्ही दोघांनी 1 वर्ष काम केलं. ते काय डिपार्टमेंटमध्ये होते आणि मी पीडीमध्ये होती, पण आमचं डिपार्टमेंट एकच होतं, काम फक्त वेगवेगळं होतं. अगोदर जेव्हा मी आरतीला पाहिलं त्यावेळी ती माझ्याकडे नवीनच होती. नंतर हळूहळू ओळख वाढत गेली. ऑफिसमध्ये एकाच डिपार्टमेंटमध्ये असल्या कारणाने बोलणं चालणं तर होतच होतं आणि हळूहळू वाढत गेली, फ्रेंडशिप होत गेली आणि स्वभाव कळायला लागला की कसा स्वभाव आहे, काय आहे. जास्त कोणाशी बोलायची नाही, मोठ्या माणसांचा आदर करायची. ते तिच्या सवयी, तिचे गुण मला आवडत गेले. फ्रेंडशिप वाढत गेली आणि मी शिक्षण करता करता मी जॉब करत होती. त्यामुळे मी नंतर जॉब सोडला 1-6 वर्षानंतर. पण कॉन्टॅक्ट आमचे होत होते. तर काही तेही शिकत होते, काही शिकण्याबद्दल शिवायबद्दल अशा काही गोष्टी होत्या. त्या इन जनरल आमचं कॉन्टॅक्ट होत होतं. ते माझ्या घरी जेव्हा प्रोग्राम्स व्हायचे, माझ्या बहिणीचं लग्न झालं, माझ्या बहिणीला मुलगा झाला, त्यावेळी आरती घरी यायची. त्यामुळे जवळपास घरातले बहुतेक जण आरतीला ओळखत होते. कशी मुलगी आहे, तिचं जी वागणूक कशी आहे, बोलणं चालणं घरच्यांनाही आवडलेलं. त्यांच्या घरातून त्यांना विचारलं गेलं मुलगी कशी आहे किंवा आवडते तुला, आणि ह्यांनी सांगितलं हो मुलगी छान आहे, चांगली आहे स्वभावाने वगैरे. मग माझ्या भावाला वगैरे आणि घरात सांगितलं गेलं फोन करून की असं आहे. तसे तर मी त्यांच्या घरातल्या बहुतेक माणसांना ओळखतच होतो, तेही मला ओळखत होते. त्यामुळे पण यावेळी जाणार होतो ते नेमकं म्हणजे माझ्या लग्नाची बोलणी करण्यासाठी, तिचा हात मागण्यासाठी मी माझ्या घरातले जाणार होतो. त्यामुळे एक वेगळ्या प्रकारचं दडपण माझ्या मनात होतं. पण नाही, तसं तिकडे गेल्यावर थोडं रिलॅक्स वाटलं. आणि त्यावेळी पण थोडं दडपण होतं की नक्की काय होईल बोलणी करताना. त्याच्यामुळे थोडं टेन्शन तर होतं. बोलणीचा वगैरे प्रसंग आला होता, पहिलाच प्रसंग होता तो. थोडी घाबरलेली होती, पण एवढं काही वाटलं नाही. सगळं व्यवस्थित झालं. आणि नंतर बोलणी झाल्या, लग्नाची डेट ठरवली गेली. नंतर एवढं काही वाटलं नाही, रिलॅक्स वाटलं. अगोदर जसे ओळखायचे ते कमी ओळखायचे, पण नंतर लग्नाची बोलणी झाल्यानंतर मी प्रत्येकाशी मोकळ्या मनाने बोलू लागलो. 4 डिसेंबर 2013 या रोजी आमच्या लग्नाची तारीख फिक्स केली गेली. त्यानंतर थोडी धावपळ होती, खरेदी वगैरे. त्याच्यामुळे वेळ स्वतःसाठीचा वेळ व्यवस्थित मिळतच नव्हता किंवा घरातल्यांसाठी वेळ देता येत नव्हता. एक गोष्टी आठवत होत्या तशा मी घेत होती. महिनाभर जवळजवळ माझी खरेदीमध्ये जात होता. त्यानंतर दडपण होतं की हे सर्व जमेल का, हे सर्व माझ्याने झेपेल का, एकट्याने झेपेल का. पण माझे मित्र, माझे घरातली मंडळी, त्यांचा पूर्ण सपोर्ट होता. त्यांच्या सपोर्टने सर्व काही कार्य आहेत ती सर्व योग्यप्रमाणे पार पडली. आणि 3 डिसेंबर 2013 रोजी हळदीचा दिवस जेव्हा आला, त्यावेळेला जेव्हा फुलाला ते हळद वगैरे लावतात, त्यावेळेला मला थोडं जाणीव झाली आणि त्यावेळेला रडायला सुरुवात झाली आणि घरातले सर्व रडत होते. आणि हळदीचा मग प्रोग्राम पूर्ण पार पाडला आणि मग तो दिवस उजाडला. 4 डिसेंबर 2013 घरातून निघायची वेळ होती
नेहमीप्रमाणे इतर वेळेला तर आम्ही निघायची घरातून काही खरेदीसाठी, पण त्यावेळेला जी निघणार होती ते माझ्या दुसऱ्या घरी, हक्काच्या घरी. त्यामुळे थोडं घरातलं वातावरण इमोशनल झालेलं. थोडं टेन्शन होतं. एक जबाबदारी उचलायची होती एका दुसऱ्या घरी जाऊन, आणि कधी कुणाच्या घरी जाऊन जास्त राहिलेली वगैरेही नव्हती मी. त्याच्यामुळे थोडं टेन्शन होतं की कसं मला झेपेल नाही झेपेल. आई बाबा घरातले सगळं वातावरण इमोशनल होतं. त्यानं आम्ही सगळ्या चाळीतल्यांच्या घरी भेटून चाळीतले जे होते आमच्या त्यांना सगळ्यांना भेटून आली, पाया वगैरे पडून आली, घरातल्यांच्या पडले सगळ्यांचे आशीर्वाद घेतले. निघालो 8:30 वाजता पोचलो. या रोजी आमच्या लग्नाची तारीख फिक्स केली गेली. त्यानंतर थोडी धावपळ होती, खरेदी वगैरे. त्याच्यामुळे वेळ स्वतःसाठीचा वेळ व्यवस्थित मिळतच नव्हता किंवा घरातल्यांसाठी वेळ देता येत नव्हता. एक एक गोष्टी आठवत होत्या तशा मी घेत होती. महिनाभर जवळजवळ माझी खरेदीमध्ये जात होता. त्यानंतर दडपण होतं की हे सर्व जमेल का, हे सर्व माझे मी झेपेल का, एकट्याने झेपेल का. पण माझे मित्र, माझे घरातली मंडळी, त्यांचा पूर्ण सपोर्ट होता. त्यांच्या सपोर्टने सर्व काही